दोन साहेब आणि एका दादांनी महायुतीच्या गटाला हादरा देण्याचं तंत्र अवलंबलं असून आगामी काळामध्ये धक्का तंत्राचा परिणाम दिसू शकतो। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आपल्या विरोधकांना सहज नाही हे दाखवताना शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय धक्के देणं सुरूच केलं आहे। माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांनी उमेदवारी देत रणजितसिंह निंबाळकरांना निवडणूक अवघड करून ठेवली, तर इकडे प्रणिती शिंदे यांची निवडणूक सोपी व्हावी यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांचे डावपेच सुरू आहेत। आज राजन पाटील यांच्या घरी जाऊन विजयसिंहांनी भेट घेतली। राजन पाटील यांचं मोहोळ मतदारसंघात प्रभुत्व आहे। प्रणिती यांना तेथे बिकट वाढ दिसत होती, तर डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी निवडणुकीतून बंड न करण्याची हमी शरद पवारांच्या भेटीत दिली असं समजतं। सोलापूर लोकसभा मतदारसंघात MIM पक्षाची उमेदवारी आल्यास प्रणिती शिंदे यांची निवडणूक अवघड होणार होती, मात्र या पक्षानं सोलापुरात निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामागेही शिंदे पवार यांचीच राजकीय मुत्सद्देगिरी असल्याची चर्चा आहे। आता फडणवीस या सर्व राजकीय घडामोडींना कसा चेकमेट देतात हे आगामी काळात दिसून येणार आहे।